लाडू खाण्याचा खवय्या वर्ग खूपच मोठा आहे आणि लाडू खायला कोणाला आवडत नाही। लाडू अनेक प्रकारचे केले जातात, त्यातलाच म्हणजे शेंगदाणे लाडू। हा शेंगदाण्याचा लाडू खूप पटकनही होतो आणि अजिबात तुपाचा वापर न करता हे बनतात आणि हे लाडू शिवाय पौष्टिक देखील आहेत। लहानपणी वडीलधाऱ्यांनी नक्कीच रोज मुठभर शेंगदाणे आणि गूळ खाण्याचा सल्ला तर दिलाच असेल। तर जर तुम्हाला गूळ आणि शेंगदाणे खायचे नसतील तर त्याचे तुम्ही लाडू तयार करून खा। हे लाडू उपवासाला देखील जमतात, शिवाय स्टोअर करून ठेवल्यास ते अधिक काळ देखील टिकतात आणि मुलांना देखील तुम्ही हे लाडू मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता। नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। तर हे शेंगदाण्याचे पौष्टिक उपवासाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी सर्वात अगोदर अर्धा किलोच्या प्रमाणात शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सारख्याच प्रमाणात म्हणजेच अर्धा किलो इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे दोन्ही साहित्याचं प्रमाण सारखंच असायला हवं। जर तुम्ही वाटीच्या सहाय्याने याचं प्रमाण मोजून घेणार असाल, समजा तुम्ही जर 2 वाटी शेंगदाणे घेतले तर 2 वाटी तुम्हाला गूळ घ्यायचा आहे, पण शक्यतो या दोन्हींचं प्रमाण सारखंच ठेवायचं आहे आणि यामध्ये अजिबात आपण तुपाचा वापर करणार नाही। बिना तुपाचे किंवा एक थेंब सुद्धा तुपाचा वापर न करता आपण हे पौष्टिक लाडू बनवणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात। आता शेंगदाणे भाजण्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे। आता हे जास्त प्रमाणात शेंगदाणे आहेत, त्यासाठी मी हे 2 टप्प्यात शेंगदाणे भाजून घेणार आहे। हे शेंगदाणे मंद आचेवर थोडेसे खरपूस होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। भागदौडवाली जिंदगी रुकना मन आहे हे वाक्य आपण ऐकलंच असेल। धावपळीच्या जीवनात जो थांबतो तो मागे राहतो, पण यशाच्या मागे धावत असताना आपण स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो। पौष्टिक पदार्थांऐवजी आपण फास्ट फूड खाण्यास सुरुवात करतो किंवा मुलांना देखील आपण फास्ट फूड खाण्यास देतो, ज्यामुळे शरीरात गंभीर आजार निर्माण होऊ शकतात। परंतु आपण गावाकडच्या लोकांना गूळ आणि शेंगदाणे खाताना पाहिलंच असेल। शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने काय होतं, दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते। शेंगदाण्यामध्ये प्रथिनांसह अनेक जीवनसत्वे व खनिजे किंवा विटॅमिन्स असे घटक आढळतात, ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते। आता बोलता बोलता शेंगदाणे देखील मस्तपैकी असे भाजून घेतलेले आहेत। हे शेंगदाणे असे मस्त खरपूस रंगावर असे भाजून घेतले की लाडू देखील खायला चविष्ट लागतात। आता बोलता बोलता हे शेंगदाणे मस्तपैकी खरपूस रंगावर मीडियम फ्लेमवर असे मी भाजून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि पुन्हा राहिलेले शेंगदाणे सारख्याच पद्धतीने खरपूस रंगावर मीडियम फ्लेमवर मस्त असे भाजून घ्यायचे। हे लाडू बनवायला जास्त काही वेळ लागत नाही, फक्त 2 साहित्यामध्ये आपण हे पौष्टिक लाडू बनवू शकतो आणि हे लाडू बनवायला देखील खूपच सोपे आहेत। आता हे शेंगदाणे देखील मस्त असे मी भाजून घेतलेले आहेत। आता हे देखील सारख्याच प्लेटमध्ये म्हणजे त्याच प्लेटमध्ये 5 मिनिटासाठी किंवा जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत गार होण्यासाठी फॅन खाली ठेवून द्यायचे आहेत। आता काही वेळासाठी मी शेंगदाणे फॅन खाली ठेवलेले होते, आता हे फॅन खाली पूर्णपणे गार झालेले आहेत। शेंगदाणे पूर्णपणे गार होतील तेव्हाच ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि याची मी साल काढून घेणार नाही। आता यामध्ये अगोदर गूळ न टाकता फक्त शेंगदाणे हे जाडसर मी असे मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सर चालू बंद करत या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट मी तयार करून घेतलेला आहे। आता शेंगदाणे मी 2 टप्प्यात मिक्सरला फिरवून घेणार आहे। हे शेंगदाण्याचे लाडू करताना शक्यतो शेंगदाण्याची साल काढून घ्यायची नाही। पहा, असा जाडसर कूट मी तयार करून घेतलेला आहे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित शेंगदाण्याचा देखील जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा, कारण की नंतर आपण पुन्हा गुळासोबत हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणारच आहोत। आता राहिलेले शेंगदाणे देखील मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहेत। आता आपल्याला पुन्हा हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत, पण हे मिक्सरला फिरवून घेताना थोडंसं जाडसरच याचं वाटण तयार करायचं आहे। शक्यतो गूळ चाकूने चिरून किंवा किसणीनं किसून घ्यायचं आहे। आता पुन्हा 2 टप्प्यात हे दोनही साहित्य मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेताना थोडंसं जाडसरच असं हे आपल्याला कूट याचा ठेवायचा आहे। आता शेंगदाण्याचा आणि गुळाचा थोडासा जाडसर असा कूट मी तयार करून घेतलेला आहे। मिक्सर चालू बंद करत याचा मी थोडंसं जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे आणि राहिलेले शेंगदाणे आणि गूळ देखील मिक्सरला सारख्याच पद्धतीने फिरवून घेते। आता सारख्याच पद्धतीने राहिलेले गूळ आणि शेंगदाणे देखील मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। गूळ शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो, शिवाय गुळामध्ये कॅल्शियम, लोह किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे असतात। असे वेगवेगळे भरपूर घटक त्यामध्ये असतात। सर्व मिश्रण पुन्हा मी एकजीव करून घेते आणि लगेचच याचे आपण लाडू वळून घेऊयात। आता पूर्ण एकजीव करून झाल्यानंतर याचे आपण लाडू वळून घेऊयात। आता यामध्ये अजिबात तुपाचा वापर आपण केलेला नाही। जे शेंगदाण्याचं तेल आहे, आपण जे शेंगदाणे मिक्सरला फिरून घेतल्यामुळे या शेंगदाण्याचं तेल बाहेर निघालेलं आहे। आता या तेलामध्येच आपण हे लाडू बांधून घेऊयात।
हे लाडू पहा किती सहजतेने वळले जात आहेत। आता हे लाडू खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही, सोबतच गूळ आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि लोह देखील असतं, त्यामुळे काय होतं शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा भरून निघते। लाडू बनवायला जास्त काही वेळ लागत नाही, कमी साहित्यामध्ये आपण पौष्टिक लाडू बनवू शकतो। तर पहा पहिला लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे। सारख्याच पद्धतीने आपण उर्वरित मिश्रणाचे देखील सारख्याच आकाराचे लाडू बांधून घेऊयात आणि हा लाडू सकाळी रोज एक खाल्ला तर दिवसभरात तुम्हाला खूपच ऊर्जा मिळेल। तर पहा दुसरा देखील आपला इथे लाडू तयार झालेला आहे। सर्व लाडू सारख्याच आकाराचे मी बांधून घेतलेले आहेत। आता लाडू तयार केल्यानंतर तुम्ही स्टोअर करून जास्त दिवस देखील टिकून ठेवू शकता। हा लाडू तुम्ही रोज एक सकाळी खाल्ला तर तुम्हाला दिवसभरासाठी काम करण्यास ऊर्जा मिळते। हे लाडू पौष्टिक तर आहेत, सोबतच हे उपवासाला देखील जमतात। तर येणाऱ्या आषाढी एकादशीला किंवा येणाऱ्या श्रावण महिन्यात देखील हे उपवासाचे लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।